विधानसभेतील पराभवानंतर मवियात वादाच्या ठिणग्या, टीका करताना मविया नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक। जागावाटपाच्या घोळाचा काँग्रेसला फटका बसला। अनेक नेते बैठकीला उशिरा यायचे, आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही। विजय वडेट्टीवारांनी पराभवाचा खापर मविया नेत्यांवर फोडला। जास्त जागा जिंकून मुख्यमंत्री बनायचं होतं, मात्र त्यांच्याच सगळ्यात कमी जागा आल्यात। संजय राऊतांचा नाना पटोलेंवर निशाणा। विधानसभेनंतर मवियातील 3 पक्षात समन्वय राहिला नसल्याचंही भाष्य। काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही। ठाकरे गट अजून झोपेतून जागा व्हायला तयार नाही। राष्ट्रवादीच्या बैठकीत राज्याच्या परिस्थितीवर बोलताना अमोल कोल्हेंचं भाष्य। अमोल कोल्हेंनी आम्हाला सल्ले देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं। काँग्रेसवरील टीकेला विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची नाराजी। बैठकांमध्ये पक्षाकडून विश्वासात घेतलं जात नसल्याचं म्हणत नाराजी व्यक्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी आज जालन्यात जनआक्रोश। देशमुख कुटुंबियांसह जरांगेही मोर्चात सहभागी होणार। देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी। स्टोरेज कंपनी घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून 6 ठिकाणी छापेमारी। सर्व कार्यालय आणि संचालक बोर्डवरील आरोपींच्या घरी सर्च ऑपरेशन। छापेमारी 3 कोटींची रोख रक्कम। जळगावच्या भुसावळमध्ये गोळीबाराची घटना, एकाचा मृत्यू, 3 राऊंड फायर झाल्याची माहिती। गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू। अर्ध्या नागपूर शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार। कन्हान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळे सकाळी 10 ते शनिवारी दुपारी 4 पर्यंत पाणीपुरवठा बंद।